भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पीठी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनामध्ये प्रगट झालेला आनंद या अभंगामधून प्रगट करतात व माझे भाग्य उदयाला आले असे त्या अभंगामधून सांगतात. मग त्यांच्या म्हणण्यावर शंकाच येत नाही, ते स्वतःची जीवनकथा स्वतःला सांगतात. एका मंडळात मायबाप महाराजांचे संसार जीवन एवढे कष्टमय होते, ते दारिद्र्यामध्ये गेले. वयाच्या 13 वर्षी मायबाप संसाराची जबाबदारी पडली. मायबाप वयाच्या 13 वर्ष म्हटलं की खेळण्याचे बागडण्याचे असते. तुकोबारायांचे 4 वर्ष संकटांनी त्यांना हैराण केले होते. 2 वर्ष सतत दुष्टकाळ पडला आणि मायबाप महाराजांची पहिली पत्नी रुक्माई अन्न कीर्तनी. दृष्टकाळ आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती बिके कुत्री घर राखीती. ही झाली घरची परिस्थिती. तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक अशी व्यक्ती दिसली. एक माणूस रस्त्यावर सांडलेल्या हरभरे उचलत होता आणि तोंडाने म्हणत होता, मी राजा आहे. पोटासाठी भीतीचेनी तोंडी म्हणे मी राजा. पण ज्या तुकोबारायांकडे इतके धन होते, प्रत्येक कीर्तनकार वर्णन करतात, श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाचे जागीरदार असे जगद्गुरु तुकोबाराय संसाराला व्यापले गेले. आणि त्यांनी मार्गशुद्ध दर्शनी पाहुणी गुरुवार उपवास केला. मग त्यांना बाबाजी नावाचे गुरु भेटले. बाबाजी आपुले सांगतील नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्या दिवसापासून जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात बदल झाला. मग त्या प्रथम चरणात महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, विठ्ठल विठ्ठल. म्हणून मायबाप महाराजांना संत दर्शनाचा लाभ घालला आणि त्यांनी त्यांचे पाय सोडले. आपल्याला सांसारिक लाभ हवा असतो. मनुष्य हा लोभी प्राणी आहे. तो धनाकडे संपत्तीकडे वळतो, पण संतांना धन दौलत आवडत नसते. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, कृती संतान न लगे मुक्ती धन संपदा, संत संगीती सदा. मग सज्जना हो, संतांचा संग का मानतात? संतांमध्ये सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे. संतांची भेट झाली की आपण सुखाच्या गोष्टी एकमेकांना सांगतो. तसंच नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात, होती संतांची या भेटी, सांगू सुखाच्या या गोष्टी. मग सज्जना हो, संतांचा संग का मानतात? संतांमध्ये सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे. संतांची भेट झाली की आपण सुखाच्या गोष्टी एकमेकांना सांगतो. तसंच नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात, संता संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कळर, पंढरीचा वार करी वारी चुको नोंदे हरी. वारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी संतांना अभिमान नसतो. पंढरीचा लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकामेका. पाया पडणे म्हणजे संत दर्शनाचा लाभ. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठ्ठल विठ्ठल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.